टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सोबतच कपाशीचं नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे संत्रा बागांना या पावसाचा फटका बसलेला आहे. अनेक बागांमध्ये जर आपण पाहिलं तर पाणी साचलेलं होतं, त्यामुळं कीड लागलेली आहेत. बुरशीजन्य आजार रोग जो आहे तो संत्र्यावर झाला, त्यामुळं संत्रा अक्षरशः गळून पडत आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी संत्रा जे आहेत ते अक्षरशः सडा जो आहे तो संत्र्याच्या झाडाखाली या ठिकाणी पडल्याचं आपण पाहतोय. दृश्यांमध्ये मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या भागामध्ये झालेलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं, परंतु हाच संत्रा उत्पादक शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर जो आहे तो संकटात सापडलेला आहे. कपाशीनंतर आणि सोयाबीन नंतर जे आहे ते संत्रा उत्पादक शेतकरी देखील आता मोठ्या प्रमाणावर जे आहे ते संकटात सापडला. हे बघा दृश्यांमध्ये असं बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संत्रा जो आहे तो गळून पडलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही संत्रा उत्पादक शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, किती एकर संत्र्याची बाग आहे? संत्रा गळून पडतोय. संत्रा 2 एकर आहे. 2 एकर आहे, त्याच्यात 300 झाडं आहे. 300 झाडातून समजा 150 झाडं संत्रा आलेले आहे. आपला आंबे तर मिरग तर यावर्षी फुटलाच नाही, त्यामुळं पूर्ण हेच झालं. आणि त्याच्यात हा गळण चालू झाली आता. त्याच्यामुळं खूपच नुकसान झालं. रोजचं तर ते वेचासाठी वेगळे चालूच राहते, मजूर वेचणं हे ते रोजचं. काय कारण आहे काका एवढा प्रमाणात गळतोय संत्रा? हे समजा आता पाण्यामुळे होऊ शकते. पाणी चालू असलं या पाण्याने होऊ शकते. फवारणी वगैरे नाही केली का? फवारण्या तर 2-3 होऊन गेल्या. काही असर होते का फवारणीचा? फवारणीचा असर आता आपण तर आता फवारणी पाहिजे फवारणी मारतो, बाकी रिझल्ट देणं त्याचं औषध मध्ये राहते काय आहे ते. अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास शेतकरी म्हणतात 20% 30% संत्रा गळालेला आहे. काय सांगा? गळलाच ना, हे गळला म्हणजे दिसूनच राहील तुम्हाला गळला आहे म्हणून. आणि ते चालूच आहे गळ पुन्हा. आता हाय रोज उचलावे लागतात ते सांडले की, गळले की रोज उचलतात. नाही तर मग ते मच्छरच्या नादिक त्याच्यावर होऊ शकते ना, त्याच्या नादिक गळण जास्त चालू होऊ शकते. त्याच्यानं ते वेचणं चालूच ठेवावं लागते. नक्कीच आपण बघू शकतो विदर्भाची संत्री जी आहे ती जगप्रसिद्ध आहे, परंतु ही संत्री आता अशा पद्धतीनं जे आहे ते मातीमोल होत आहे. संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जर आपण पाहिलं तर फंगसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या झाडावर वाढलेलं आहे. त्यामुळं संत्र जे आहेत ते गळून पडत आहे. आंबिया भागातला संपूर्ण संत्रा आहेत. अमरावतीच्या वरुड मोर्शी तिवसा असेल, त्यानंतर चांदूर बाजार तालुक्यात मोठं उत्पादन घेतलं जातं, परंतु या भागातला संत्रा उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलेला आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.